मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून यंदाचं 29वा पुष्प महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आपण सध्या मुंबईतील वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सुंदर सजावट आहे ती या फुलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। यंदाची थीम देखील आगळीवेगळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ती म्हणजे वेगवेगळी वाद्यवृंद असतात त्यांची मोठ्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत आणि याच प्रतिकृतींवरती फुलांची सुंदर सजावट आहे ती करण्यात आलेली आहे। जवळपास हजारो प्रकारची फुलं या पुष्प महोत्सवात पाहायला मिळणार आहेत। आज स्वर्गीय लता दीदी यांची स्मृती दिन आहे आणि याच स्मृती दिनाच्या निमित्ताने ही थीम आहे ती देखील ठेवण्यात आलं असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे। आपण पाहतोय लता दीदींची सुंदर या ठिकाणी खड्यांमध्ये रांगोळी आहे ती देखील तयार करण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी आजूबाजूला पाहिलं तर वेगवेगळी वाद्यवृंद आहेत ती या ठिकाणी फुलांमध्ये सजवण्यात आलेली आहेत। आपण पाहतोय की तराफा असेल त्यासोबतच गिटार असेल तानपुरा असेल आणि अनेक ढोलक असेल त्यासोबत तबला डग्गा असतील असे अनेक वाद्यवृंद आहेत ती या फुलांच्या माध्यमातून सजावट आणण्यात आली आहे आणि या ठिकाणी तबला डग्गा वाजवणारे या ठिकाणी जी कलाकृती आहे ती खड्यांच्या रांगोळीमध्ये साकारण्यात आलेली आहे। या आजपासून सलग 3 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांनी या पुष्प महोत्सवामध्ये येण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या पुष्प उत्सवाचा आनंद आहे तो घेण्यात येत आहे। आपण जर आतमध्ये पाहिलं तरी देखील अतिशय सुंदर अशी वेगवेगळी फुलं आहेत ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने ही तयारी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते। शाळकरी मुलं असतील त्यांना खास करून या कार्यक्रमासाठी आमंत्रण आहे ते देण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की शाळकरी मुलांच्या माध्यमातून ही पुष्पगुच्छ आहे ती देखील पाहता येतात। वेगवेगळ्या प्रकारची वेली असतात वेगवेगळ्या प्रकारचे झुडूप असतात यांना फुलं कशा प्रकारे येतात याचा देखील या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे ती देण्यात येते आणि आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवस सलग हे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी आयोजित आहेत आणि याच कार्यक्रमामधून हा पुष्प महोत्सव आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह निखिल चव्हाण TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।